नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ज्यावेळी राघवला सकाळी जाग येते त्यावेळी मात्र राघवच्या बाजूला सिंधू नसते. आता राघव सिंधूला आवाज देऊ लागतो. आता राघवला वाटत असतं की कदाचित सिंधू बाथरूममध्ये असेल आणि म्हणूनच राघव पाहतो तर आता सिंधू ही बाथरूममध्येही नसते. आता मात्र राघवला प्रश्न पडतो की सिंधू नक्की कुठे गेली असावी. आता राघव विचार करतो की नक्की सिंधू कुठे असेल, कारण ज्यावेळी रात्री मी पुस्तक वाचत होतो त्याचवेळी मला अचानक झोप लागली, परंतु त्यावेळी तर सिंधू ही रूममध्ये आलीच नव्हती आणि आताही ती कुठे नाही. म्हणजे याचा अर्थ सिंधू रात्रभर रूममध्ये आलीच नाही आहे का? आता मात्र हे समजल्यानंतर राघवला धक्काच बसतो. आता सिंधू कुठे आहे हे पाहण्यासाठी राघव सिंधूला फोन करतो, परंतु सिंधूचा मोबाईलही राघवच्याच रूममध्ये असतो. आता ज्यावेळी राघव सिंधूचा मोबाईल पाहतो त्यावेळी मात्र राघव खूप घाबरून गेलेला असतो. राघवच्या मनात सतत विचार येतो की सिंधू नक्की कुठे गेली असावी. आता सिंधूला शोधण्यासाठी राघव रूमबाहेर पडलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रुक्मिणी काकू आता राजश्रीताईंना विचारतात, राजश्री आज नाश्ता काय करणार आहेस? तर आता राजश्रीताई म्हणतात, वहिनी आज नाश्त्यासाठी पुरी भाजी बनवणार आहे. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, मग त्यासोबत ढोकळाही बनवशील का? कारण रत्नाकरला खूप आवडतो ना. तर आता राजश्रीताई म्हणतात की हो ना, बरेच दिवस झाले की आपण ढोकळाच बनवला नाही आहे, चालेल मी आज ढोकळाही बनवते. असं म्हणत आता जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी काय बनवायचं याची चर्चा चालू असते. आता त्याचवेळी तिथे राघव येतो आणि राजश्रीताईंना विचारतो, आई अगं तू कृष्णाला कुठे पाहिलं आहेस का? आता मात्र कृष्णाचं नाव ऐकल्यानंतर राजश्रीताईंना तर खूप राग येतो. आता राजश्रीताई म्हणतात, झालं सकाळीच अगोदर तिचं नाव. तर त्यानंतर राघव विचारतो, पाहिलं आहेस का कुठे? तर आता राजश्रीताई म्हणतात, नाही मी तर तिला कुठे पाहिलंही नाही आहे आणि सकाळपासून तर मला ती कुठे दिसलीच नाही. कदाचित असेलच ना तुमच्या रूममध्ये. राघव म्हणतो की नाही, रूममध्ये कुठेही नाही आहे आणि म्हणूनच तर मी तुम्हाला विचारण्यासाठी आलो आहे. तर राजश्रीताई म्हणतात, परंतु तू का तिला शोधत आहेस? तर राघव खोटं कारण देत म्हणतो, नाही कुठे दिसली नाही आणि म्हणूनच म्हटलं की विचारावं, कारण काल रात्रीपासूनच ती रूममध्ये आलीच नाही आहे आणि म्हणूनच कळत नाही आहे की नक्की कुठे गेली आणि कुठे गेली. काही जर उपद्व्याप केले तर आपल्याच अंगाशी येतील आणि म्हणूनच तिला विचारत आहे की नक्की ती कुठे गेली आहे, कारण जर ती काही उपद्व्याप करत असेल तर आपल्यालाच त्यापासून सावरायला हवं आहे. तर आता हे सगळं काही मधू ऐकत असते. तर आता राजश्रीताई म्हणतात, असेल कुठेतरी, आम्हाला सांगून तर कुठे गेलीच नाही आहे. रुक्मिणी काकू म्हणतात, आणि तसंही ती तुझ्याच रूममध्ये असू शकते, बाहेर येणार नाही, कारण तसंही तिला तर माहीतच आहे की आता जर बाहेर आलो तर आपल्याला कामं करावी लागतील. आता मात्र राघव काहीच बोलत नाही. तर राजश्री काकू म्हणतात, राघव अरे पण तू का तिचा शोध घेत आहेस? गेली तर गेली ना, गेली तर जाऊ देत. तसंही आम्हाला तिचं तोंड बघण्यात काही अर्थ नाही आणि सकाळी उठून मला तर तिचं तोंडही बघायचं नाही. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, हो ना, गेली तर अगदी योग्यच आहे, सुंठी वाचून खोकलाच गेला आणि तसंही खरंच जर ती निघून गेली असेल ना तर आपल्यासाठी अगदी आनंदाचा दिवस असेल तो. असं म्हणत आता रुक्मिणी काकू आणि राजश्रीताई आपल्या कामांना सुरुवात करतात. आता राघवला मात्र काहीच पर्याय नसतो, कारण कोणालाच माहीत नसतं नक्की कृष्णा म्हणजे सिंधू कुठे आहे. आता राघव मात्र रूममध्ये निघून येतो. तर आता हे सगळं काही दृश्य मधूने पाहिलेलं असतं. आता राघव कृष्णाची काळजी करत आहे, तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहे, हे पाहून मधूचा खूप जळफळाट होतो. आता राघव रूममध्ये येतो आणि विचार करू लागतो की नक्की सिंधू कुठे गेली असावी, कारण घरातील कोणालाही माहीत नाही आणि काल रात्रीपासूनच ती गायब आहे. म्हणजे नक्कीच काहीतरी घडलं तर नसेल ना. आता राघवला सिंधूची काळजी वाटत असते. सिंधू नक्की कुठे गेली असावी राघवला काहीच कळत नाही. आता सिंधूच्या काळजीने राघव अगदी अस्वस्थ झालेला असतो. आता त्याच वेळी तिथे मधू येते आणि राघवला विचारते, काय झालंय, तू एवढा अस्वस्थ का वाटत आहेस? आता मधूला संशय येऊ नये आणि म्हणूनच राघव मधूला खोटं कारण देत म्हणतो, अस्वस्थ नाही असं काही नाही आहे आणि तुला असं का वाटत आहे की मग अस्वस्थ आहे? तर त्यानंतर मधूही राघवला विचारते, राघव खरंच? तर राघव म्हणतो की हो, मी खरंच बोलत आहे. तर आता मधूही राघवला विचारते, मग मला सांग, तू कृष्णाला का शोधत होतास? तर राघव विचारतो, काय, मी कृष्णाला शोधत होतो? नाही ग, असं काहीच नाही. मधू म्हणते, हो राघव, तू तर आता कृष्णाला शोधत होतास आणि तू तिचाच विचार करतोयस ना? तर आता राघव म्हणतो, नाही, मी आणि तिचा विचार का करेन? तर मधू विचारते, खरंच राघव? तर राघव म्हणतो की हो, मी तिचा विचार करतच नाही आहे आणि तसंही मी तिला शोधत वगैरे नाही आहे, फक्त एवढंच की ती कुठेही दिसली नाही आणि म्हणूनच मी आई आणि काकूला विचारलं की नक्की कृष्णा कुठे आहे. कारण कसं आहे ना, समजा हिने काही उपद्व्याप केला आणि पुढे काही गोंधळ झाला तर ते आपल्याला निस्तरावं लागणार आहे आणि म्हणूनच म्हटलं की आपण अगोदरच सावध असणं योग्य आहे.
आणि म्हणूनच मी तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहे, बाकी काही नाही. तसंही तिच्याबद्दल दया माया मला काही वाटत नाही. ती कुठेही गेली तरी मला काही फरक पडत नाही. तर मधू विचारते, राघव खरंच? तर राघव म्हणतो की हो मधू, काय झालंय? तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? आणि मी कृष्णाला का शोधेन सांग ना. माझा आणि कृष्णाचा काय संबंध? माझा तिचा काही संबंध नाही, त्यामुळे मी तिला शोधण्याचा प्रश्नच येत नाही. आता मधूचा आपल्यावर विश्वास बसावा यासाठी राघव मधूला म्हणतो, मधू कसं आहे ना, काही झालं तरी आपले जे शत्रू असतात त्यांना नेहमीच आपण आपल्या समोर ठेवायचं असतं. कारण शत्रू नक्की आपल्या विरोधात जाऊन काय वागत आहे हे जर आपल्या कळायला हवं असेल तर शत्रू नेहमी आपल्या समोरच असायला हवा. आता मधू मात्र शांतच असते. ती रागानेच राघवकडे पाहत असते. तर राघव मनाशीच म्हणतो, मधू मला चांगलंच माहीत आहे की सिंधूचं घरात नसणं आणि सिंधूचं कुठेतरी जाणं या सगळ्यामागे नक्कीच तुझाच हात आहे. तूच काहीतरी सिंधूच्या बाबतीत असं काहीतरी केलं आहेस की ज्यामुळे आज सिंधू मला घरी दिसत नाही आहे. परंतु या सगळ्याचा शोध तर मी घेणारच आहे. परंतु तुझ्या नकळत, तुला काही कळू न देता या सगळ्याचा शोध घेणार आहे आणि माझ्या सिंधूला मी काहीही होऊ देणार नाही. मधू, तू कितीही प्रयत्न कर, परंतु तुझ्या प्रयत्नांना मी कधीही यश मिळू देणार नाही. आता राघवला सिंधूचं बोलणं आठवतं. सिंधू ही राघवला म्हणालेली असते, राघव, मधूचा विश्वास संपादन करणं, तुमचं तिच्यावर प्रेम आहे हे तिला पटवून देणं ही साधी सोपी गोष्ट नाही. कारण मधू आपल्याला वाटलं होतं त्यापेक्षा सुद्धा जास्त सावध आहे. तर राघव सिंधूला म्हणालेला असतो की हो, मलाही तसंच वाटत आहे. तर आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव, समजा माझ्यामध्ये किंवा मधुताईंमध्ये दोघांमध्ये जर एकीची निवड करायची झाली तर तुम्ही कोणाची करणार आहात? आता साहजिकच राघव सिंधूची निवड करणार हे सिंधूला तर माहीतच आहे. परंतु सिंधू ही राघवला म्हणते, नाही राघव, तुम्ही माझी निवड नाही करायची, तर या ठिकाणी तुम्ही मधुताईंची निवड करायची आहे. आता हे ऐकल्यानंतर राघवला धक्काच बसतो. राघवा सिंधूला विचारतो, सिंधू, हे तू काय बोलत आहेस? तर सिंधू म्हणते की हो राघव, कारण आपल्याला आपला प्लॅन सक्सेसफुल करायचा असेल तर मधुताईंचा विश्वास संपादन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच तुम्हाला त्यांच्यासोबत हे सगळं काही नाटक करावंच लागणार आहे. आता मात्र राघवला ह्या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. खरं तर या सगळ्यासाठी राघव तयारही होणार नाही हे सिंधूला चांगलंच माहीत असतं आणि म्हणूनच सिंधू ही राघवला म्हणते, राघव, तुम्ही मला वचन द्या की जोपर्यंत आपला प्लॅन सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत जसं मी सांगणार आहे तसंच तुम्ही करणार आहात, तरच राघव या सगळ्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतं. आता मात्र राघवला काय करावं काहीच कळत नाही. तर सिंधू ही राघवला म्हणते, राघव, तुम्ही मला वचन देताय ना? आता सिंधूच्या शब्दावर विश्वास ठेवत मधूचं सत्य बाहेर यावं यासाठी आता राघवने सिंधूला प्रॉमिस केलेलं असतं. आता राघवने सिंधूला प्रॉमिस केलेलं असतं ते सर्व क्षण राघवला आठवू लागतात. कारण राघव सिंधूला म्हणालेला असतो की जोपर्यंत मधूचं सत्य सर्वांसमोर येत नाही तोपर्यंत मी तू जसं सांगशील तसं करायला तयार आहे. आता मधूचा विश्वास संपादन करण्यासाठी राघवा मधूला म्हणतो, मधू, मला एक सांग, तू या सगळ्या गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास करून का घेत आहेस? आणि तसंही तू उभी का आहेस? अगं बस ना. असं म्हणत आता राघवा मधूला बसायला सांगतो आणि त्यानंतर राघवा मधूला म्हणतो, मधू, मी तुला खरं सांगू का? आज खरंच मला खूप छान आणि शांत वाटत आहे. तुला माहीत आहे का, ज्यावेळी कृष्णा घरात असायची त्यावेळी सतत भीती असायची. तिने आज काही केलं तर, घरच्या व्यक्तींना त्रास दिला तर, माझ्या घरच्या व्यक्तींना तिच्यामुळे त्रास झाला तर, हे सतत माझ्या डोक्यात असायचं आणि त्यामुळे खूप त्रास व्हायचा. परंतु आज खरंच, अगदी खरंच सांगत आहे मधू, मला खरंच खूप रिलॅक्स वाटत आहे आणि म्हणूनच आज मला असं वाटत आहे की आज आपण दोघं असे एकत्रच गप्पा मारूयात का? कारण कित्येक दिवसानंतर तुझ्यासोबत टाईम स्पेंड करण्यासाठी मला टाईम मिळाला आहे. कारण ती घरात असताना आपल्या दोघांना एकमेकांशी बोलताही येत नाही. परंतु आज ती घरात नाही आहे, मग या संधीचा फायदा तर आपल्याला व्हायलाच हवा. त्यामुळे मला असं वाटत आहे की आज आपण दोघंही कॉफी पिता पिता गप्पाही मारू. असं म्हणत राघवा मधूला म्हणतो, थांब, मी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन येतो. नाहीतर एक काम करतो ना की आपल्या दोघांसाठी काहीतरी बनवूनच घेऊन येतो. नको नको, त्यापेक्षा तुझ्या आवडीचं जेवणही मी बनवू शकतो. तर मधूही राघवला थांबवत म्हणते, नाही राघव, खरं तर आज मला भूकच नाही आहे. तर आता राघवा मधूला म्हणतो, का? कारण जेवण मी बनवणार आहे म्हणून? तर मधूही राघवला म्हणते, नाही राघव, असं काहीच नाही. राघव म्हणतो, मला माहीत आहे मी जेवण बनवणार म्हणूनच तुला कदाचित भूक नसेल. मग राहू देत, मी जेवण वगैरे बनवत नाही कारण त्यासाठी खूप टाईमही जाणार. त्यापेक्षा आपल्या दोघांसाठी एखादी स्पेशल डिश तर मी बनवू शकतो. आलोच मी. असं म्हणत आता राघव तिथून निघून जात असतो. परंतु मधूही राघवला थांबवते आणि म्हणू लागते, नाही राघव, त्याची काहीच गरज नाही. कारण खरंच मला भूक नाही आहे. त्यापेक्षा तू एक काम कर ना, तू माझ्यासोबत इथेच बस ना. असं म्हणत आता मधूही राघवला तिथे बसायला
मधूला सांगते. मधू ही राघवला म्हणते, राघव अरे ते जेवण किंवा एखादी चांगली डिश बनवण्यामध्ये टाइम्स कशाला वेस्ट घालवतोयस? कसं आहे ना, कित्येक दिवसानंतर आपल्या दोघांना असा वेळ मिळाला आहे. तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस. कसं आहे ना राघव, तू माझ्या बाजूला जरी बसलास तरी माझ्यासाठी पुरेसं असतं. असं म्हणत आता मधू ही राघवच्या खांद्यावर डोकं टेकते आणि तिथे शांत बसून असते. आता राघवसोबत ती प्रेमाने वागत असते, परंतु राघवला मात्र सिंधूची काळजी वाटत असते. आता राघव मनाशीच म्हणतो की नक्कीच मधूने सिंधूला गायब केलं असावं, कारण जर हिने गायब केलं असेल तर ही तिला नक्कीच भेटण्यासाठी जाईल. परंतु मला अशी काहीतरी सिच्युएशन निर्माण करायला हवी की मधू स्वतःहूनच सिंधूला भेटण्यासाठी जाईल. आता यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. आता सिंधूचा जर मला शोध घ्यायचा असेल तर तो मधूच्या नकळतच घ्यावा लागेल. मधूला कुठल्याही प्रकारचा संशय यायला नको, याच पद्धतीने मला सिंधूचा शोध घ्यावा लागणार आहे. आता त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागणार आहे. मलाच तशी सिच्युएशन हिच्यासमोर निर्माण करावी लागणार, तरच आपल्याला सिंधूपर्यंत पोचता येईल हे राघवच्या लक्षात आलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सिंधू ही शुद्धीवर आलेली असते. आता शुद्धीवर येताच सिंधूला धक्काच बसतो. नक्की आपण कुठे आहोत हे सिंधूलाही कळत नसतं. आता मधूने सिंधूला अडगळीच्या खोलीत तर ठेवलेलं असतं. आता तिथे असणाऱ्या धुळीमुळे सिंधूला खूप त्रास होत असतो. आता सिंधू विचार करू लागते की हे नक्की काय घडत आहे, आणि म्हणूनच सिंधू ही तिथून उठते आणि दरवाजा वाजवू लागते. कोणी आहे का, प्लीज मला वाचवा. परंतु तिथे कोणीही नसतं. तर त्यानंतर सिंधू ही खिडकी उघडण्याचा प्रयत्न करते, परंतु खिडकीही उघडत नसते. आता मात्र सिंधूला खूप त्रासही होत असतो. सिंधूचा जीव अगदी गुदमरल्यासारखा झालेला असतो. आता सिंधू स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, परंतु तिच्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नसतो. आता होणारा त्रास सिंधू सहन करत असते, परंतु त्याच वेळी सिंधूच्या मनात विचार येतो, तो म्हणजे मधूचा. तर आता सिंधू मनाशीच म्हणते की नक्की मधूच्या मनात काय आहे, काहीच कळत नाही. परंतु राघवना कळालं असेल का की मी आता घरात नाही आहे हे? आणि जर राघवला कळालं असेल की मी घरात नाही आहे तर राघव पॅनिक तर होणार नाहीत ना, आणि एवढे प्रयत्न केलेत ते वाया तर जाणार नाहीत ना. कारण जर राघव पॅनिक झालेत तर ते मला शोधण्यासाठी नक्कीच घराबाहेर पडतील, आणि मग मात्र मधूची खात्री पटेल की मीच सिंधू आहे हे राघवला कळालेलं आहे. परंतु एक कळत नाही की हे सगळं काही मधूने मुद्दामहून तर केलं नसेल ना, कारण खरंच राघवला मी सिंधू आहे की नाही हे माहीत आहे का हे पाहण्यासाठी जर तिने केलं असेल तर. आता सिंधूला राघवची काळजी वाटत असते. सिंधू विचार करत म्हणते की राघवने पॅनिक होऊन असा कुठलाही निर्णय घ्यायला नको, आणि त्यांनी मला शोधण्याचा प्रयत्नही करायला नको. मग मात्र मधूला सगळं सत्य समजेल की राघवला माहीत आहे की मीच त्यांची सिंधू आहे. आता सिंधू ही राघवचा विचार करत असते. तर दुसरीकडे मधूचा विश्वास संपादन करण्यासाठी राघव मधूसाठी स्पेशल डिश बनवत असतो. आता त्याचवेळी तिथे मधू येते आणि राघवला विचारते, राघव अरे तू हे काय करत आहेस? तर राघव मधूला म्हणतो, मधू मी म्हणालो आहे ना की तुझ्यासाठी मला काहीतरी स्पेशल बनवायचं आहे, मग आता तू इथे यायचं नाही, तू जाऊन शांत बस बघू. परंतु मधू काही जायला तयार नसते. तर राघव मधूला नेऊन शांत बसवतो आणि म्हणू लागतो, तू इथे शांत बसायचं आहे, कारण तुझ्यासाठी खास सरप्राईज आहे, आणि ते सरप्राईज झाल्याशिवाय तू पाहायला यायचंही नाही. असं म्हणत आता राघवा मधूसाठी स्पेशल सरप्राईज बनवत असतो. आता ते बनवत असताना त्यामध्ये टाकण्यासाठी राघवने हातामध्ये बदाम घेतलेले असतात. आता राघव मनाशीच म्हणतो, हे बदाम मी का घेतले आहेत हे फक्त सिंधूच ओळखू शकते. आता हे बदामच नक्की सिंधू या घरात आहे की या घराच्या बाहेर आहे याची दिशा दाखवू शकतात. असं म्हणत आता राघव मधूकडे पाहतो आणि मनाशीच म्हणतो, मधू अगं तू कितीही प्रयत्न कर आणि तू कितीही स्मार्ट असलीस तरीसुद्धा तू माझ्यापेक्षा स्मार्ट असूच शकत नाही. कारण काही झालं तर मी IPS ऑफिसर राघव रत्नापारखी आहे, आणि माझ्या मनात जे काही चालू आहे ते तुला कधी कळणारही नाही. आणि सिंधूला शोधण्यासाठी माझ्याजवळ काय काय आयडिया आहेत, काय काय प्लॅन मी करू शकतो हे तुला कधी कळणारही नाही. खरं तर तू ते इमॅजिनही करू शकत नाहीस. असं म्हणत आता मधूलाच राघवने जाळ्यात अडकवलेलं असतं. आता राघवच्या समोर जुना प्रसंग येतो, तो म्हणजे एके दिवशी राजश्रीताईंनी सिंधूसाठी गाजराचा हलवा बनवलेला असतो, आणि ते सिंधूसाठी गाजराचा हलवा घेऊन तिच्या रूममध्ये जातात आणि म्हणतात, सिंधू अगं स्पेशली तुझ्यासाठी मी गाजराचा हलवा बनवला आहे. परंतु ज्यावेळी सिंधू पाहते तर त्यामध्ये बदाम असतात. आता सिंधू ही राजश्रीताईंना म्हणते, आई तुम्ही यामध्ये बदाम टाकले आहेत का? तर राजश्रीताई म्हणतात, अगं बदामशिवाय गाजराचा हलवा पूर्ण होईल का? तर सिंधू म्हणते, हो आई मला माहीत आहे, परंतु बदाम मला आवडत नाहीत.
तर राजश्रीताई म्हणतात, मग काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी दुसरा गाजराचा हलवा बनवून घेऊन येते. तर सिंधू म्हणते, आई त्याची काहीच गरज नाही, तसंही बदाम बाजूला करून मी गाजराचा हलवा खाऊच शकते. असं म्हणत आता सिंधूही ते बदाम बाजूला करते आणि गाजराचा हलवा संपवते. आता मात्र हे सर्व दृश्य राघवने पाहिलेलं असतं. आता हे सर्व क्षण राघवला आठवत असतात. आता त्याचवेळी मधुही राघवकडे येते आणि राघवला म्हणते, राघव अरे काय चाललंय तुझं, तू कशाचा विचार करतोयस? आता मात्र माझे पेशन्स संपले आहेत. तर राघव म्हणतो, बरं झालं तुझेही पेशन्स संपलेत आणि तसंही माझीही रेसिपी पूर्ण झाली आहे. तर मधू विचारते, काय? तर राघव म्हणतो की हो, मी तुझ्यासाठी स्पेशली डिश बनवली आहे. असं म्हणत तो मधूला म्हणतो, मधू डोळे बंद कर बघू. आता मधूला तो डोळे बंद करायला सांगतो आणि मधूसाठी स्पेशल डिश असते, ती म्हणजे गाजराचा हलवा. आता गाजराचा हलवा पाहून मधूला तर खूप आनंद झालेला असतो. मधूही राघवला म्हणते, राघव तू माझ्यासाठी गाजराचा हलवा बनवलायस? तर राघव म्हणतो की हो, कारण मला चांगलंच माहीत आहे की गाजराचा हलवा ही तुझी तर स्पेशल डिश आहे, ती तुला खूप आवडते. तर मधू म्हणते की हो राघव, थँक्यू सो मच. तर आता राघवा मधूला म्हणतो, मधू जर पुन्हा जर मला थँक्यू म्हणालीस तर मग मात्र मी तुला हा गाजराचा हलवा एक चमचाही खाऊ देणार नाही, सगळं काही लपवून ठेवणार आहे. तर मधू म्हणते, बरं सॉरी, मी तुला थँक्स वगैरे काही बोलणार नाही. तर राघव म्हणतो, मधू तुला आवडलाय ना गाजराचा हलवा, खाऊन तरी बघ. आता राघव स्वतःच्या हातानेच मधूला गाजराचा हलवा खाऊ घालतो. आता तो गाजराचा हलवा मधूला खूप आवडलेला असतो. मधू म्हणते, हो खरंच खूप छान झाला आहे राघव. तर राघव म्हणतो, हो ना, मग आता मधू तू माझे एक काम करशील का? तर मधू विचारते, बोल ना राघव, काय करू तू सांग मला फक्त, मी तुझं कोणतंही काम करायला तयार आहे. तर राघव म्हणतो, आता तू एक छोटंसं काम करायचं आहे, हा गाजराचा हलवा घरातील प्रत्येकाला द्यायचा आहे, कारण प्रत्येकाला आवडतोच आणि तसंही तुझी ती स्पेशली डिश आहे. तर आता मधू ही राघवला विचारते, राघव मला एक सांग, तू गाजराचाच हलवा का बनवलायस? तर राघव म्हणतो, मधू तुला तर माहीतच आहे ना की तुझी स्तुती केलेली तुला खूप आवडते, मग हा गाजराचा हलवा तुझ्यासाठी स्पेशल बनवला आहे, कारण तुला तो भरपूर आवडतो. मधू तू एक काम कर ना, घरातील प्रत्येकाला हा देऊन ये. असं म्हणत आता राघवने प्लेट्स भरलेले असतात. तर मधू म्हणते, राघव अजून एक प्लेट ॲड कर ना त्यामध्ये. तर राघव विचारतो, कशासाठी? तर मधूही राघवला म्हणते, राघव मला गाजराचा हलवा भरपूर आवडला आहे ना, मग अजून एक प्लेट एक्स्ट्रा माझ्यासाठी. राघव म्हणतो, ठीक आहे. असं म्हणत आता राघवने अजून एक एक्स्ट्रा प्लेट भरलेली असते. आता राघवा मधूला म्हणतो, हे घे तुझ्यासाठी एक्स्ट्रा प्लेट, आणि हो मधू हा गाजराचा हलवा देऊन लगेच इथेच यायचं आहे, कारण तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. मधू विचारते, राघव खरंच? राघव म्हणतो की हो मधू, आज तर तुला फक्त सरप्राईजच मिळणार आहेत. आता मात्र मधूचा आनंद काही गगनात मावत नसतो. आता मधू ही सर्वांना गाजराचा हलवा देण्यासाठी जाते. दुसरीकडे राघवा मनाशीच म्हणतो, रुक्मिणी काकू नेहमीच म्हणतात, अल्ला हरी गाढवाचे पाय धरी, आणि आज हे सगळं काही मला करावं लागत आहे फक्त माझ्या सिंधूला प्रोटेक्ट करण्यासाठी, कारण काही झालं तरी माझी सिंधू कुठे आहे हे मला कळायलाच हवं. मधू आत्तापर्यंत तू आम्हाला खूप त्रास दिलाच, आत्तापर्यंत आम्ही सगळं काही सहन केलं, परंतु मधू एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक दिवस सारखे नसतात किंवा प्रत्येक वेळ ही सारखी नसते, आणि आता तुझीही वेळ येणार आहे, कारण आत्तापर्यंत तू मला माझ्या मुलांपासून आणि बायकोपासून दूर केलंस, परंतु या सगळ्याची, या प्रत्येक गोष्टीची मी तुला शिक्षा देणारच आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सर्वांच्या नकळतपणे मधू ही सिंधूसाठी गाजराचा हलवा घेऊन आलेली असते. आता मात्र सिंधूला धक्काच बसतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मधू ही सिंधूला त्रास देत म्हणते, मी तुला या अगोदरही सांगितलं होतं की राघव माझाच आहे आणि कायम माझाच राहणार. दुसरीकडे राघवने मधूसाठी दुसरं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. आता ते सरप्राईज म्हणजेच मधूचा विश्वास संपादन करण्यासाठी राघवने मधूसाठी कॅन्डल लाईट डिनरचं प्लॅन केलेला असतो. आता ज्यावेळी मधू आणि राघवचं कॅन्डल लाईट डिनर चालू असतं त्यावेळी मधूला काहीतरी जळल्याचा वास येऊ लागतो. आता मधूही राघवला म्हणते, राघव कशाचा तरी जळण्याचा वास येतोय ना? तर राघव म्हणतो की हो मलाही येत आहे, आणि तो घरातूनच येत आहे, त्यामुळे आपल्याला पाहावं लागेल नक्की कुठे काय जळत आहे. आता नकळतपणे राघव येतो तो सिंधूच्याच रूमकडे. आता राघवा मधूला म्हणतो, मधू इथूनच जळण्याचा वास येत आहे, मधू तू बाजूला हो. असं म्हणत आता राघव ते दरवाजा तोडतो आणि आतमध्ये पाहतो तर सिंधू ही बेशुद्ध पडलेली असते. आता सिंधूला त्या अवस्थेमध्ये पाहून राघवला तर धक्का बसतोच, तर दुसरीकडे मधू मात्र घाबरून गेलेली असते. आता मधूचं सत्य सर्वांसमोर येईल का? आता सिंधूला त्रास देणाऱ्या मधूला राघव कशाप्रकारे धडा शिकवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.